माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते दाले गल्ली परिसरात पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ संपन्न। युवक नेते युवराज मुचलंबेच्या पाठपुराव्याला यश। पंढरपूर नगर परिषद पंढरपूर सुधारित व विस्तारित पाणी पुरवठा योजना अंतर्गत पंढरपूर येथील दाळे गल्ली, डोंबे गल्ली, नवी पेठ परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ काल माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आला। कारण मागील अनेक दिवसांपासून दाळे गल्ली परिसरात पाणी प्रश्न भेडसावत असून सर्वसामान्य नागरिकांचं महिलांचं पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। एवढंच नव्हे तर मागील काही दिवसांपूर्वी युवक नेते युवराज मुचलंबे यांनी पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते आणि हा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचं सांगितले होते। त्याचीच दखल घेत आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी आणि परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा या उद्देशानं युवक नेते युवराज मुचलंबे व युवक नेते अनंता कटप यांनी सातत्यानं पाठपुरावा करून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दुहेरी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन काल करण्यात आले। तत्पूर्वी सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचं पूजन चेअरमन सतीश मुळे, माजी नगर अध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट, माजी नगरसेवक भारत भिंगे, नीलराज डोंबे, श्वेताताई डोंबे, आजी माजी नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण पाणी प्रश्न मिटवल्यानं परिसरातील नागरिकांच्या वतीनं माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, भारत भिंगे, माजी नगर अध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी उपनगराध्यक्ष श्वेताताई डोंबे, माजी नगरसेवक नीलराज डोंबे, अनंता कटप, युवराज मुचलंबे, विठ्ठल उंबरे, प्रशांत चव्हाण, सोमनाथ जवळे, अप्पासाहेब मुचलंबे, नानू कुर्नावळ, सागर यादव, आशीर्वाद कोळी, राजेंद्र भिंगे, योगेश मोरे, संत काका, दादा लिमकर यांच्यासह स्थानिक नागरिक, आजी माजी नगरसेवक आदी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की पुढील काळात पंढरपूर शहरातील नागरिकांना 24 तास पाणी मिळावं या उद्देशानं पंढरपूर सुधारित व विस्तारित पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याची टाकी उभारणे तसेच पाईपलाईन टाकण्याचं काम शहरात सुरू आहे। शहरात नवीन रस्ते तयार करताना दोन्ही बाजूंनी पिण्याची पाईपलाईन याचबरोबर ड्रेनेज लाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे भविष्य काळात शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणार असून सर्व समस्या मिटतील अशी अपेक्षा परिचारक यांनी व्यक्त केली। या भागातले सगळेच नगरसेवक, माजी नगरसेवक, अप्पा, नीलराज, सकाळीच अचानक आता युवराज ही सगळे आले निधू वगैरे की आज आपण पाईपलाईनची सुरुवात करूया। मागच्याच 15 दिवसापूर्वी करायचं होतं, परंतु आमच्या घरी दुर्दैवी झाल्यामुळं 15 दिवस हा कार्यक्रम लांबला। पण तरीसुद्धा या भागातल्या लोकांची गेले 1 वर्ष 1.5 वर्षापासूनची खूप मागणी आहे। अनेक महिला येऊन मला भेटायच्या, घेराव घालायच्या आणि म्हणायच्या इथं पाण्याची खूप अडचण आहे, पाणी येत नाही, तांत्रिक दोष होते, ते दोष आपण दुरुस्त करून तात्पुरती आता व्यवस्था या ठिकाणी दुपारी पाणी देतोय। कारण एकाच टाकीवरून त्या ठिकाणी अनिलनगर टाकीवरूनच पूर्वीचं पाणी आहे, ते पाणी या सगळ्या भागाला आपण देतो। परंतु काही अडचणी आल्या, कुठं पाईपलाईन वाढल्या, त्यामुळे अनेक लोकांची गैरसोय होत होती। त्यासाठी म्हणून एक नवीन योजना या ठिकाणी आपण करण्याचं प्रयोजन मागच्या 1.5 वर्षापूर्वी नवीन एक योजना मंजूर केली। जवळजवळ 115 कोटी किती आहे आज सुजित कुठं आहे, 110 कोटीची योजना पंढरपूर शहरातली वाढीव पाणी पुरवठ्याची आपण घेतली। त्यामध्ये आत्ताच मेंबर म्हणत होते की पाण्याच्या हौद त्यात सगळंच नवीन आपण करतो। पाण्याचं पंपिंग स्टेशन सुद्धा एक नवीन उभा करतोय, आता बऱ्यापैकी 90% काम होत आलं। तसेच नवीन लाईनचंही काम सुरू आहे, सातत्याने ही प्रक्रिया चालूच राहते। पूर्वी 1 किंवा 2 टाक्यावर गावाला पाणी द्यायचं, आज जवळजवळ 15-16 टाक्या शहरामध्ये उभा राहिल्या।
मग येणारा वर्ग फ्लोटिंग पॉप्युलेशन प्लस इथलं राहणारं पॉप्युलेशन हा सगळा ताण पडतोय. तरीसुद्धा नगरपालिका त्याच्या कोथीप्रमाणे ताकदीप्रमाणे या शहराला पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करते. आज जवळजवळ 18,000पेक्षा अधिक कनेक्शन आपल्या शहरामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या घराला पाणी समप्रमाणात सारख्या दाबानं आलं पाहिजे ही जबाबदारी नगरपालिकेची आहे. त्या दृष्टीनं काम होतंय. आताच म्हणजे ते म्हणल्या तसं की संध्याकाळी पाणी येते, लोकांना सकाळी पाणी पाहिजे. त्याकरता इथे एक नवीन टाकीसुद्धा आपण प्रस्तावित केली, कैकाडी महाराज मठ परिसर अशा नावाचं. सकाळीच मी आज मेंबर्स चर्चा केली की बाबा तुम्ही जागा बघा जेणेकरून ग्रॅव्हिटीनं पाणी गेलं पाहिजे. आणि उतारावर टाकी घेतली तर चढाकडं पाणी चढायला पडत नाही, चढावरच घेऊया अशा पद्धतीची एक माझी सूचना त्यांना होती. आत्ताही आपण सगळ्या नागरिकांबरोबर चर्चा केली. आता डोंबे गल्ली आणि डाळे गल्ली या दोन्ही परिसरामध्ये जवळजवळ 4.5 किलोमीटरच्या आसपास पाईपलाईन त्या ठिकाणी होते. तुम्ही माझा आग्रह आहे की दोन्ही बाजूला पाईप टाकले तर 8 किलोमीटर लागली तरी हरकत नाही. परंतु रस्ते पाण्यामुळे खराब होतात. आता आपण जवळजवळ 13 रस्ते पंढरपूर शहरातले आपण बघत असतात की पूर्ण रस्ते उकरून नव्या पद्धतीनं खडीकरण आणि कॉन्क्रीट करायचं नियोजन सुरू आहे. तिथं सुद्धा मध्येच पाईप होते. आता एकदा कॉन्क्रीट केल्यानंतर जर पाईप लीक झाली तर पुन्हा रस्ता फोडायला परवानगी नगरपालिका देणार नाही. लोकांनी पाणी कुठून आणायचं म्हणून कंपल्सरी त्या 13 रस्त्यामध्ये डबल दोन्ही बाजूला पाईपलाईन, संडासे चेंबर बाजूला काढून प्रॉपर्टी चेंबर हे पुन्हा भविष्य काळात 25 वर्षात ड्रेनेज तुंबलंय किंवा पाईपलाईन फुटली आहे म्हणून त्या रस्त्याला टिकावसुद्धा लागला नाही पाहिजे. अशा पद्धतीचं आपण ते 13 रस्त्याचं नियोजन आहे. भविष्य काळात ह्या भागातले जे मुख्य रस्ते आहेत, कारण पंढरपुरातला सगळ्यात जुना लेआउट जर बघितलं तर डाळे गल्ली हा सगळा परिसर आहे. एवढं काटकोणामध्ये रस्ते आहेत. एकही लेआउट पंढरपुरातला असा नाही. आणि हे सगळं रेकॉर्ड मी काढलं तर खाजगीवाले म्हणून आपल्या इथे एक सरदार होते. त्या खाजगीवाल्यांनी ही पेठ सगळी बसवली. कारण जेव्हा दुहेरी कर लागू झाला तर नगरपालिकेचाही टॅक्स भरायचा आणि चाराही भरायचा म्हणून त्याला आपण चॅलेंज केलं. त्यासाठी जुनं रेकॉर्ड सगळं काढलं तर 1880च्या आसपास या सगळ्या भागाचा 100 पट सारा भरून हा भाग त्यावेळेसच्या इंग्रज सरकारच्या काळामध्ये याची ही पेठ बसवली. आणि आपण हे म्हणतो जुनी पेठ आणि ही नवी पेठ. म्हणजे पूर्वी पेठ खाली होती, त्यानंतर खाजगीवाल्यांनी ही पेठ बसवली आणि पर्टिक्युलर मधली जागा ही व्यापाराकरता राखीव ठेवून त्या पद्धतीचा लेआउट त्या ठिकाणी तयार झाला. म्हणजे अतिशय सुनियोजित असा लेआउट पंढरपूर शहरातला कुठला असेल तर पहिला हा डाळे गल्लीतला आहे, नव्या पेठेतला आहे. त्यानंतर गाताडे प्लॉट एरिया झाला. तो अशा पद्धतीचा एक चांगला लेआउट आहे. पण दुर्दैवानं ह्याला थोडं बकाल स्वरूप आलं आहे. तर कशामुळं काय त्या फळात आपण जायला नको. परंतु भविष्य काळामध्ये आता नव्या पेठेतल्या रस्त्याची सुद्धा आता व्यवसायाची जागा तिथं शिल्लक नाही. भविष्य काळात व्यवसाय हा आतल्या गल्लीमध्ये येणार आहे. तेव्हा इथल्या सुद्धा नागरिकांना माझी विनंती राहणार आहे की पुढच्या कमर्शियल जे आता काही सुरुवात होणार आहे ती आतल्या बाजूला होणार. आपण बघितलं स्टेशन रोड फुल झाला तर स्टेशन रोडच्या आता दोन्ही बाजूला आतल्या गल्ल्यामध्ये दुकानं सुरू झाली. म्हणजे CM जोशी सरांची जी लाईन आहे तर पूर्वी काही नव्हतं माळ्याच्या त्या अड्ड्याकडे, तिथं आता जागा इंचभर राहिलेली नाही. सगळे ट्रेडिंगचे व्यवसाय तिथं सुरू झाले. उद्या भविष्य काळात तीच परिस्थिती इकडं पण होणार आहे. त्यामुळं पुढच्या दृष्टिकोनातून उद्या 10-20 वर्षामध्ये इकडच्या डेव्हलपमेंट ज्या होतील त्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून इथले सुद्धा काही रस्ते प्रमुख आहेत ते कॉन्क्रीटचे करायचं नियोजन आहे. तर पहिला टप्पा जो आता 120 कोटीचा चालू आहे तो संपतोय. तो संपल्यानंतर पुढचा टप्पा जो घ्यायचा आहे तो आपल्याला पंढरपूर शहरातला DP रोड जे आहेत ते करायचे. आणि ते विषय माझा डोक्यात कॉन्क्रीटचे करायचे. म्हणजे किमान एक
पुढची 50 वर्ष तरी त्या रस्त्याला काही करावं लागू नये. मग त्याकरता मग ड्रेनेज, पाणी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करणं ही काळाची गरज आहे. त्यातनं जवळजवळ 70 लाख रुपयांच्या इथल्या नवीन पाईपलाईनचा आज कामाचा भूमिपूजन शुभारंभ आपण करतोय. मला खात्री आहे की नगरपालिकेचे अधिकारी व्यवस्थित प्लॅनिंग करून या भागाचा पाणी पुरवठा नीट करून देतील. टाकीचंही भूमिपूजन आज मला निलू मेंबर म्हणलं ते करूया म्हणून, पण त्याला म्हणलं आपण एक जागा चांगली बघू सगळ्याच्या ह्याने आणि ती करूया, म्हणजे जेणेकरून भविष्य काळात परत तुम्हाला वाद नको. ह्या टाकीचं त्या टाकीचे पाईपलाईन आणि अनिलनगरची टाकी करताना डाळे गल्ली, डोंबे गल्ली, अनिलनगर, गोविंदपुरा सगळं ठरलं होतं आपलं करता, पण त्यात परत ते वाद व्हायला लागले म्हणून परत आता गोविंदपुऱ्यामध्ये नवीन टाकी झाली. इकडचा भाग आपण तोडला, खालचा भाग सगळा कोळे गल्लीपासूनचा. तसं आता कैकाडी महालापासून तिथं भिंगे चौकापर्यंत हा जो भोसले चौकापर्यंतचा भाग आहे हा सगळा उभा पट्टा आहे. ह्याच्याकरता नवीन टाकी प्रस्तावित शिवाकोळी मेंबरच्या इथून आपण करतोय 5 लाख लिटरची, जेणेकरून इथल्या 10,000 लोकसंख्येला त्याच्यावरनं व्यवस्थित पाणी व्हावं. आमची तर इच्छा आहे की 24/7 हे पाणी दिलं गेलं पाहिजे. तिथं लोकांनी घरात साठवणच केलं नाही पाहिजे पाण्याचं, नळ सोडला की पाणी आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आता टाक्याचं प्रयोजन सुरू आहे. भविष्य काळामध्ये बघूया कसं कसं होतंय. आता पुढचा रस्ता मेंबर कॉन्क्रीटचा पूर्ण आपण प्रस्तावित करतोय. तुमच्या सगळ्याला माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी सहकार्य जर केलं तर लवकरात लवकर ती काम मार्गी लागून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा आपण वाकरीपासून आता सुरू आहे तर मार्केटयार्डापर्यंत आला आहे. इथून पुढं हा रस्ता चालू होईल. तर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर एक मुख्य रस्ता पंढरपुरातला जो येणार आहे तो कॉन्क्रीट झाला तर पुढच्या 50 वर्षाची ह्या रस्त्याची कीड कायमस्वरूपी जाईल. जवळजवळ 120 कोटी रुपये त्या रस्त्याला केंद्र शासनाकडनं गडकरी साहेबांनी दिले. विषय एवढा आहे की हे प्रमुख रस्ते आहेत, हे जर एकदा कॉन्क्रीटचे झाले तर नगरपालिकेवरती येणारा रस्ते करायचा जो ताण आहे तो कमी होईल आणि भविष्य काळामध्ये मग अंतर्गत रस्ते आपण डांबरी पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करू. तेव्हा त्यालाही आपल्या सगळ्या या इथल्या पेटीतल्या लोकांनी सहकार्य केलं तर लवकर तेही काम पुढच्या 6 महिने 8 महिन्याच्या आत पूर्ण करायचं. तेव्हा माझी विनंती आपल्या सगळ्यांना राहील, आपण सहकार्य जर सगळ्यांनी केलं तर हा भाग भविष्य काळात ॲडिशनल एक्सटेन्शन आहे पेठेचं, तो अधिक कमर्शियल चांगल्या पद्धतीनं काम करूया एवढं त्या निमित्तानं सांगतो. आणि कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.